छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय आमचे धर्मगुरू आमचे प्रेरणास्थान माननीय अनिल भैयाजी राठोड, व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरची निवडणूक होत आहे असे गुलाबरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे, बाबूशेठ टायरवाले, संजयजी भोर, आमच्या शिंदेताई, शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, त्याचबरोबर पुरस्कृत उमेदवार, समोर जमलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी, शिवसेनेवर प्रेम करणारे आणि नगर शहरातील सर्वच भागातून आलेले. खरं तर साहेब, हे कुणी 200-500 रुपये देऊन आलेले लोक नाही आहेत. हे स्वतःहून आपल्या उमेदवारासाठी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हे नगर शहर आणि ही शिवसेना हे सातत्याने एक समीकरण राहिलेलं आहे आणि याच्यात भर पडली ती शिवसेनेचे 4 महापौर या नगर शहराच्या जनतेने या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी 3 महापौर हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वात या नगर शहरात खरं तर उभे राहिलेले आहेत आणि ते 3ही महापौर या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर बसलेले आहेत. नगर शहराच्या जडणघडणीत शिवसेनेचा अत्यंत मोठा वाटा या नगर शहरामध्ये राहिलेला आहे. आपण आल्याने निश्चित एक मोठा उत्साह या उमेदवारांमध्ये, अत्यंत चांगली चुरस या नगर शहरामध्ये सुरू झालेली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये साहेब, आमचे प्रश्न, या नगर शहरातील प्रश्न सुटणार का नाही? ही निवडणूक आज 7 वर्षानंतर या नगर शहरात होत आहे. गेल्या वेळेस आपले 24 उमेदवार या नगर शहरामध्ये 68 पैकी निवडून आले होते. शिवसेनेचा धनुष्यबाण हे नगरकरांचं स्वप्न आहे आणि म्हणून उद्याचा महापौर देखील हा शिवसेनेचा असला पाहिजे, ही देखील धारणा या नगर शहराची आहे. आमच्या नगर शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पार्किंगचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. वाढत्या नगराबरोबर पार्किंगची व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे. नगर शहरातील MIDC उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे, तो देखील मार्गी लागला पाहिजे. त्याच्यामध्येही आपलं सहकार्य अपेक्षित आहे. वाढीव घरपट्टीने डोकं वर काढलेलं आहे. आयुक्तांची मनमानी या नगर शहरात चालू आहे आणि त्याचा देखील कुठंतरी एक विचार होऊन खऱ्या अर्थानं जे वाढीव बिलं या नगरकरांना येत आहेत त्याच्यावर देखील विचार होणं गरजेचं आहे. आपण देखील त्याच्यावर भाष्य करावं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण न्याय दिला. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं सातत्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान करून नगर परिषद, नगरपंचायत याच्यामध्ये जे दैदिप्यमान यश मिळालं, त्याच्यानंतर आता महानगरपालिका आलेल्या आहेत आणि आपण अत्यंत अनुभवी आहात, अत्यंत कार्यक्षम आहात. आपण आल्याने निश्चित आम्हाला एक मोठी ऊर्जा मिळणार आहे आणि म्हणून आपण ज्या योजना या महाराष्ट्रात प्रत्येक भागाभागात राबवलेल्या आहेत, मग महिलांना अर्ध तिकीट असेल प्रवासामध्ये, त्याचबरोबर इतर योजनांच्या माध्यमातून त्यांचा उत्कर्ष होत आहे आणि या नगर शहरामध्ये देखील आपण लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. इथं CM साहेब येऊन गेले, त्याच्याबरोबर प्रदेश अध्यक्ष येऊन गेले, वेगवेगळे नेते येत आहेत. खरं तर इथं युती झाली नाही, इथं शिवसेना स्वतंत्र लढती आहे आणि म्हणून आपलं पाठबळ हे अत्यंत गरजेचं आहे. युती होईल असेही काही जणांना अपेक्षा होती. खरं तर आम्ही नॅचरल अलायन्स करावं असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, पण तसं या ठिकाणी घडलं नाही. जरी घडलं नाही तर मायबाप जनता ही सर्वमान्य आहे आणि मायबाप जनता ठरवल की उद्याचा महापौर हा कुणाचा द्यायचा. नगर शहराने सातत्याने शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की उद्याच्या काळात गेल्या 15 तारखेला आपण मतदान करायला जाणार आहे, त्यावेळेस शिवसेनेचे चिन्ह असलेले उमेदवार आणि आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार यांच्या आपण पाठीशी उभं राहावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.